वेदांतची अनोखी सफर, यमलोकाचा धडा। एका सुंदर गावात वेदांत नावाचा 9 वर्षांचा मुलगा राहायचा। वेदांत अभ्यासात हुशार होता, पण त्याचा स्वभाव थोडा रागीट होता। कधी कधी तो आपल्या मित्रांशी आणि घरातील लोकांशी विनाकारण उद्धटपणे वागायचा। एका उन्हाळ्याच्या दुपारी खेळता खेळता तो दमला आणि एका मोठ्या जुन्या वडाच्या झाडाखाली गाढ झोपी गेला। वेदांताला अचानक जाग आली तेव्हा त्याला आजूबाजूला काहीच ओळखीचे दिसेना। तिथे सगळीकडे सोनेरी रंगाचे धुके पसरले होते। समोर एक अवाढव्य आणि चमकणारा दरवाजा होता। वेदांत गोंधळून गेला। तो चालत त्या दरवाजाकडे गेला। त्याला समजले की तो पृथ्वीवर नाही तर एका वेगळ्याच जगात पोहोचला आहे। दरवाजाच्या आत गेल्यावर त्याला एक मोठी सभा दिसली। तिथे एका उंच आसनावर एक व्यक्ती बसली होती, ज्यांच्या हातात एक खूप मोठे जाड पुस्तक होते। ते होते चित्रगुप्त। चित्रगुप्त खूप गंभीर दिसत होते, पण त्यांच्या डोळ्यांत एक प्रकारची माया होती। वेदांत त्यांच्याजवळ गेला आणि त्याने विचारले, "काका, मी कुठे आहे?" चित्रगुप्तांनी वेदांतकडे पाहून स्मितहास्य केले। त्यांनी ते मोठे पुस्तक उघडले आणि म्हणाले, "वेदांत, हे कर्माचे पुस्तक आहे। यात तुझ्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीची नोंद आहे। तू कोणाशी कसा वागलास, कोणाला मदत केलीस आणि कोणाचे मन दुखावले, हे सर्व यात लिहिले आहे." वेदांत कुतूहलाने त्या पुस्तकातील पानांवर आपली नावे शोधू लागला। अचानक सभेमध्ये शांतता पसरली। समोरून एक अत्यंत तेजस्वी आणि प्रभावशाली व्यक्ती येताना दिसली। त्यांच्या डोक्यावर मुकुट होता आणि चेहऱ्यावर एक विलक्षण शांती होती। ते खुद्द यमराज होते। लोक म्हणतात तसे ते मुळीच भयानक दिसत नव्हते। वेदांत त्यांच्याकडे पाहतच राहिला। यमराज वेदांतच्या जवळ आले आणि प्रेमळ आवाजात म्हणाले, "वेदांत, घाबरू नकोस। तू इथे कायमचा आलेला नाहीस। तू फक्त एक पाहुणा आहेस। तुला आयुष्याचे एक महत्त्वाचे गुपित सांगण्यासाठी आम्ही तुला इथे बोलावले आहे। आपली प्रत्येक कृती, मग ती चांगली असो वा वाईट, तिचे फळ आपल्याला नक्कीच मिळते." यमराजांनी वेदांतला एका मोठ्या जादूच्या आरशासमोर नेले। त्या आरशात वेदांतला त्याचे स्वतःचे घर दिसले। आरशात एक दृश्य दिसले। वेदांतने एकदा एका अंध आजोबांना रस्ता ओलांडायला मदत केली होती। ते दृश्य पाहताच आरसा आनंदाने चमकू लागला। यमराज म्हणाले, "हे तुझे पुण्य आहे, ज्यामुळे इतरांना आनंद मिळतो." मग यमराजांनी आरशाकडे हात केला आणि दुसरे दृश्य दिसले। वेदांत आपल्या धाकट्या बहिणीवर ओरडत होता आणि तिचे खेळणे त्याने तोडले होते। ती रडत होती। हे पाहून आरसा थोडा काळवंडला आणि दुसरं झाला। यमराज म्हणाले, "आणि हे तुझे पाप आहे, ज्यामुळे कोणाचे तरी मन दुखवले जाते। तुझी ही दोन्ही कर्मांची बाजू तुलाच संतुलित करायची आहे." वेदांतला आपली चूक उमजली। त्याने यमराजांचे पाय धरले आणि म्हणाला, "महाराज, मला समजले। मी आतापासून नेहमी सर्वांशी प्रेमाने वागेन आणि जास्तीत जास्त चांगली कामे करेन." यमराजांनी समाधानाने त्याला आशीर्वाद दिला आणि त्याच्या हातात एक सुवासिक फूल दिले। ते फूल म्हणजे सत्कर्माचा संकल्प होता। अचानक वेदांतला कोणीतरी हलवल्याचा भास झाला। त्याने डोळे उघडले तर तो वडाच्या झाडाखालीच होता। त्याच्या हातात ते फूल नव्हते, पण त्याच्या मनात एक नवा विचार होता। तो धावत घरी गेला आणि त्याने आपल्या बहिणीची माफी मागितली। आता वेदांत पूर्णपणे बदलला होता। यमलोकाची ती छोटी सफर त्याला आयुष्यभराचा मोठा धडा देऊन गेली होती।